येस ओके पुढे गेला की रे ही शपथ जाऊ नका ओके तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये। गेल्या 2 तासापासून कोल्हापुरातल्या शहरी भागामध्ये अर्थात ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे, दाटीवाटीने वस्ती आहे, तसेच बाजूला कॉलेज आहे, विद्यार्थी भरपूर होते त्या ठिकाणी, अशा परिसरामध्ये कोल्हापूर शहरात बिबट्या आला आणि ही बातमी ऐकताच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरामध्ये खळबळ उडाली, त्याचबरोबर यंत्रणा देखील कामाला लागली। गेल्या 2 तासापासून या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। वन विभाग असेल, त्याचबरोबर अग्निशमन दल, महापालिका, पोलीस कर्मचारी या सगळ्यांचीच आहे जी कसोटी पणाला लागलेली होती, कारण हा बिबट्या एका अडचणीच्या ठिकाणी आहे जे चेंबरमध्ये जाऊन बसलेला होता, त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते आणि ज्यांनी प्रयत्न केले तेच आपले वन विभागाचे अधिकारी आहेत जे आपल्या सोबत आहेत। त्यांनी प्रत्यक्षदर्शी कशा पद्धतीने हे पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे, नेमकं काय घडलेलं या सगळ्या थरारामध्ये, कारण या बिबट्याने एक कर्मचारी, पोलीस कर्मचारी असेल आणि त्याचबरोबर वन विभागाचा कर्मचारी यांच्यावरती देखील हल्ला केलेला, त्यामुळे त्यांच्याकडनं जाणून घेणं महत्त्वाचं आहे। पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या होता, शहराच्या परिसरामध्ये आला आणि त्याला रेस्क्यू करण्याचा हा संपूर्ण थर आहे। कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे? आम्हाला गुरुप्रसाद साहेबांनी गायडन्स दिली कसं रेस्क्यू करायचं। आमच्या आरआरटी टीम, आमचे सर्व वन कर्मचारी आणि करवीरचा स्टाफ, पन्हाळा पोलीस सर्वजण आम्ही होतो। आधी त्याची कसं आहे ड्रोनद्वारे परिस्थिती काय आहे ती बघितलेली होती आणि त्यानंतर त्याला 2 चेंबर आहे, 2 चेंबर जाळ्या टाकल्या तर ते उसळी घेऊ शकत होतं, त्यासाठी एक प्लाऊडचा एक भाग चेंबरवर टाकण्यात आला, दुसऱ्या साईडनं पण जाळी टाकण्यात आली। तर ज्यावेळी जाळी टाकली त्यावेळी त्या बिबट्याने उसळी घेतली, त्यानंतर आमच्या शिल्ड होते, शिल्ड करून त्या जाळीत तरी पण जाळीतून तो उसळी घेत होता। त्यानंतर आम्ही काय केलं, ते शिल्ड करून त्याला प्रेस केलं, त्यानंतर आमचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ट्रँग्युलर केलं त्या बिबट्याला। ट्रँग्युलर गन कुठेतरी खूप वेळामध्ये येणं गरजेचं आहे। ह्या आधी देखील कोल्हापूरमध्ये नाही ऐकून घ्या ना, मी काय प्रश्न विचार ऐकून घ्या की रुईकर कॉलनीमध्ये देखील अशाच पद्धतीने बिबट्या आलेला, ट्रँग्युलर गन नव्हती त्यावेळेला, त्यामुळे अधिक वेळ लागलेला होता रेस्क्यू ऑपरेशनसाठी। आज मात्र 2 तासामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे। ट्रँग्युलर गन कोल्हापूरमध्ये असणं किती महत्वाचं आहे, कारण की कोल्हापूर शहरात आज बिबट्या आलाय, मात्र ग्रामीण भागात सातत्याने नागरी वस्तीमध्ये हा पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो बिबट्या। किती महत्वाची ट्रँग्युलर गन कोल्हापूरमध्ये असणं? ट्रँग्युलर गन एक प्रकारे वन विभागासाठी जीवदान आहे तसं बघायला गेलं तर। ताकदीचा प्रयत्न करून काय उपयोग नाही, युक्ती आणि ट्रँग्युलर गन त्यानुसारच आपण त्याला हे करू शकतो बिबट्याला। हा जो बिबट्या होता तो एकतर काल रात्री आल्याची माहिती आहे, म्हणजे प्राथमिक माहिती अशी तर कळते आहे जवळच पंचगंगा नदी परिसर आहे, त्या भागातून आल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। म्हणजे नागरी वस्तीमध्ये हा बिबट्या आल्यानंतर जो तणाव निर्माण होतो तो तणाव निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने वन विभागाला असेल, अग्निशमन दलाला असेल, पूर्ण प्रशासनाला सहकार्य नागरिकांनी कसं करायला पाहिजे ते करू नये। आता आम्ही रेस्क्यू करताना पब्लिक तारावरनं आज उड्या मारून आलेले, आम्हाला त्यांना पण कव्हर करायला लागलं, म्हणजे काय कुणाचं कोणाला काय नंतर ऐकू येत नव्हतं आम्हाला, म्हणजे गोंधळ गडबड होते, तारावरनं लोक आली तिथं। नक्कीच, मात्र त्याचबरोबर हा पूर्ण वाढ झालेला बिबट्या होता आणि बराच वेळ एका ठिकाणी राहिल्यामुळे, उपाशी असल्यामुळे, म्हणजे भूक लागल्यामुळे कदाचित तो हल्ल्याच्या ऍक्शनच्या ह्याच्यामध्ये असेल, त्यामुळे काय म्हणजे त्या परिस्थिती नेमकी काय निर्माण झाली असेल तुम्हाला वाटतं? म्हणजे एवढी सगळी जर गर्दी झाली असती, त्या ठिकाणी आरडाओरडा झाला असता तर पहिल्यांदा कर्मचाऱ्यावरती हल्ला केला असता, दुसऱ्यांदा पण केला असता? हो, कर्मचाऱ्यावर केला असता, माणसांच्यावर नागरिकांच्यावरून केला असता। त्या परिसर आहे आणि वस्तीत आल्यामुळे भीतीदायक वातावरण तर होतं सर्वांचं, तरी पण कोणी म्हणजे गोंधळ करू नये। आज शहरात बिबट्या आला, आता ग्रामीण भागामध्ये देखील आता ऊसतोड चालू होते, त्याचबरोबर बिबट्याची पिल्लं देखील सापडतात, बिबट्या देखील आपल्याला दिसून येतो। या परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे थोडक्यात सांगा। बिबट्या दिसला वन विभागाशी तात्काळ संपर्क करायला पाहिजे आणि समोर ठेवायला पाहिजे आणि अफवा पसरू नये।
नक्कीच. तर आपण जाणून घेतलं की ज्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे, कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आल्यानंतर बिबट्याला रेस्क्यू केलेला आहे, ते वनविभागाचे अधिकारी आपल्यासोबत होते. त्यांच्याकडनं संपूर्ण हा थरार आहे तो आपण थोडक्यात जाणून घेतला. कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आल्यानंतर कोल्हापूरकरांची आहे जी दाणादाण उडालेली, मात्र ग्रामीण भागात बिबट्या दिसण्याचं प्रमाण वाढते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.